आज आपण महार जातीबद्दल पाहणार आहोत. महार हा वंश भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्रात राहतो. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 9 ते 10% महार आहेत. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओरिसा, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यात महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण सुमारे 30 राज्यात हा समाज आढळतो. यापैकी 16 राज्यात महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येत आहेत. आज 80% महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, तर 20% महार हे हिंदू धर्म मानतो. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात राहत असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे. पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रात व देशाबाहेर गेले आहेत. मराठा कुणबी सुमारे 30% समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार समाजाची आहे. महार हा गावचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे शरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी, वॉचमन हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांवर त्यांची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे. महार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. 1911 साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे 33 लाख होती. राजा रामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉक्टर भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे ते महार होतात. महार अरी म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे. महारांची वस्ती मध्य प्रांतातच प्रामुख्य करून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरियाई, सटवाई इत्यादी होते. वराड प्रांतामध्ये गॅबियल, अग्रेज, मायकेल, आनंदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूसारखेच होते. ग्रामपंचायतील 12 बलुत्यांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगावचा वॉचमन बनून काम करणे व जासूस इत्यादी कामे असत. महार जातीत 12 उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशी, लाडवण, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवन, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारात रायरन, डोम या अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने महारात एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटीबेटी क्वचितच होत असत. मात्र इसवी सन 1956 मध्ये हिंदू धर्म त्यागून या सर्व समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणी श्रेष्ठ कनिष्ठ नसतो. या शिकवणीतून या समाजात रोटीबेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत आणि उपजातीचा हा भेद समाप्त झाला आहे. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रीय महार हे 56.2, बौद्ध 43.7%, हिंदू आणि 0.1% शीख होते. 1951 मध्ये म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरांपूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती महारांचे प्रमाण 80% होते. धर्मांतरानंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे 98% महार हे बौद्ध धर्मीय आहेत.
मात्र काही महार ही हिंदू ओळख नाकारत बौद्ध आहेत, तर काही महार जातीचे महार व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले आहेत. त्यामुळे आज अनुसूचित जातीत महाराष्ट्राचे प्रमाण 2001 मध्ये 57.5 झाले आहे व यातील 58 महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता. सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज 14 ऑक्टोबर 1956 नंतर बौद्ध धर्मीय झाला. त्यानंतर या समाजातील बहुतेक लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले, तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारला. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत बौद्ध धर्म न स्वीकारलेले फक्त 10% महार आहेत. महाराष्ट्रात महार आणि बौद्ध समाजातील एकत्रित लोकसंख्या ही 16% म्हणजेच 2 कोटीच्या आसपास आहे. आज आपण पाहिलं महार जातीविषयी माहिती. माझा चॅनल आवडल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर अँड कमेंट्स.